जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा परमेश्वरा श्री चक्रधरराया. आपले स्थानमय चरित्र साकारण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आपल्या कृपाप्रसादाने हा प्रयत्न सफल व्हावा ही आपल्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना. फलटणला अवतार स्वीकारून श्री चांगदेवरावळांनी द्वारावतीला 67 वर्षे अवतार कार्य केले. नंतर कामाख्येनिमित्त पुरत्याग करून त्याचवेळी भरवसला मृत पावलेल्या प्रधानपुत्राचा अर्थात हरिपाळ देवाचा पतित देह स्वीकारला व रामयात्रेच्या निमित्ताने भरवस नगरी सोडून ते विदर्भाच्या दिशेने वाटचाल करू लागले. प्रवासात कुशल समाचार कळविण्याच्या निमित्ताने त्यांनी दर मुक्कामातून थोडे थोडे सेवक परत पाठविले. आता फक्त 2च सेवक उरले होते. ते प्राणपणाने डोळ्यात तेल घालून आपल्या स्वामींची काळजी घेत होते. त्यांचा मुक्काम देऊरवाड्याला काजळेश्वराच्या देवळात पडला. ह्या ठिकाणी सेवकांनी हरिपाळ देवाला आपल्या दोघांच्या मध्ये झोपविले. मध्यरात्रीच्या सुमारास सेवक गाढ झोपलेले पाहून हरिपाळ देवाने आपल्या अंगावरील अमूल्य वस्त्रालंकार काढून ठेवले व 2 वस्त्रानिशी ते रुद्धपूरच्या दिशेने निघाले. आपल्या विश्वासू सेवकांना चुकांडी देऊन ते 2 वस्त्रानिशी रुद्धपूरच्या हलवाई गल्लीत ह्या ठिकाणी आले. तेव्हा या ठिकाणी डावा डोळा आढळून मिलीत डाव्या हाताची करुंगळी वाकडी, 16 हात वस्त्रातील अर्धे नेसून अर्ध्या अंगावर घेतलेले, नाभीचुंबित दाढी, मोकळा केशकलाप, आकाशाकडे पाहात स्वतःशीच काही बोलणारे, स्वतःशीच हसणारे असे एक अतिशय तेजस्वी पण विरक्त व्यक्तिमत्व स्वच्छंद क्रीडा करण्यात रम्मान झालेले होते. होय होय, ते रुद्धपूर प्रांताचे मायबाप असलेले श्री गोविंद प्रभूच होते. शेजारच्या हलवायाने अर्पण केलेले शेंगुळबुड्डे ते अर्धवट चावीथुकी करीत आकाशाची वास पाहत होते. तितक्यात त्यांचे लक्ष हरिपाळ देवाच्या देहात नटलेल्या श्री चांगदेवरावळांकडे गेले व हातातील उच्चिष्ट शेंगुळबुड्डे त्यांच्याकडे फेकीत ते म्हणाले, अरे घे घे ना अय्या माझा श्री चक्रधरू होयच म्हणे. श्री चांगदेवरावळांनी ते उच्चिष्ट शेंगुळबुड्डे वरचेवर झेलले. भावपूर्वक नमस्कारून त्यांनी श्री गोविंद प्रभूंचा उच्चिष्ट प्रसाद ग्रहण केला व विनम्रपणे कायाप्रणित करून ते तेथून निघाले. आता आपणही श्री चांगदेवरावळांच्या या श्री चक्रधर रूपाचा स्वामी असाच उल्लेख करू. रिद्धपूरला ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर स्वामींनी अत्यंतिक विरक्त अवस्थेचा स्वीकार केला व त्याच अवस्थेत ते रिद्धपूर बाहेर पडले व तळेगावला आले. ह्या ठिकाणी त्यांचा एक रात्र मुक्काम झाला.